नमस्कार, मी सुजाता। काल दुपारी जनतेच्या दृष्टीने एकदम एक सेन्सेशनल न्यूज टी व्हीवर झळकली। बदलापूरमधला जो गंभीर गुन्ह्यातला आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला। तिथेही आता दोन बाजू येतात की खरोखरच पोलिसांवर त्यांनी हल्ला केला आणि त्याच्यानंतर एन्काउंटर करावं लागलं का, जाणून बुजून ही घटना घडली, म्हणजे पोलिसांकडनं घडवण्यात आली। पण अर्थात कुठलीही बाजू असली पोलिसांची तरी 100% जनतेचं पोलिसांना समर्थन आहे। याला कारण आहे, काही वर्षापूर्वी आंध्रमध्ये ह्याच प्रकारची घटना घडली, जेव्हा बलात्कारसारख्या एका गुन्ह्यातला गुन्हेगाराला स्थलांतरित करताना एन्काउंटर करावं लागलं। तेव्हा पण हेच प्रश्न उपस्थित झाले होते। तेव्हा ही समस्त भारतीय जनतेने पोलिसांच्या भूमिकेला, मग ते कुठल्याही प्रकारे एन्काउंटर झालेलं असलं तरी समर्थन दिलेलं होतं आणि तेच समर्थन या गुन्ह्यामध्ये सुद्धा 100% जनता देणार। कारण याला कारण आहे या देशाची कायदा आणि न्यायव्यवस्था, ज्याच्यावर विश्वास ठेवणं केवळ अशक्य आहे। याला कारण आहे निर्भया केस। निर्भया केसमध्ये अक्षरशः ती घटना जेव्हा ऐकली लोकांनी आत्मासुद्धा थरथर कापेल अशी ती घटना होती। पण तिथे न्यायव्यवस्थेला 10 का 12 वर्ष लागली न्याय प्रक्रियासाठी। त्याच्यापुढे ते राष्ट्रपतींपर्यंत दयेचे अर्ज वगैरे, आम्हाला हे नकोच आहे आता। कारण ही धाकधूक आम्हाला जनतेला नको आहे की कधी हा कायद्याच्या त्रुटी बघून वकील ह्याला बाहेर काढतील अशा गुन्हेगाराला, आणि मग कायद्यांचा आधार घ्यायचा आहे का जनतेने। त्यापेक्षा जे काही केलं पोलिसांनी त्याला आमचा 100% प्रतिसाद आहे आणि त्याचं समर्थनच करू आम्ही। आता जसं व्हॉट्सअप आलं ना, एक उदाहरण तुम्हाला देते। जसं व्हॉट्सअप आलं ना, ते मग कसं झालं की कुठलीही न्यूज ऐकली की कधी मी एकदा पुढे पाठवतोय असं लोकांना होऊन गेलेलं असतं। त्यामुळे त्याची शहानिशा करतात नाही करतात, पुढे मी फर्स्ट हे असतं। तसं राजकारण्यांचं झालं, म्हणजे किमान महाराष्ट्रातल्या राजकारण्यांचं तरी। आणि त्यातल्या त्यात शिवसेना उभाटा तर नंबर 1 आहे, बघतच नाहीत प्रतिक्रिया देताना। म्हणजे ही न्यूज ऐकल्यावर यांच्या प्रवक्त्यांनी अपेक्षेप्रमाणे, मला तर गॅरंटी होती की हेच काहीतरी वेडेवाकडे येऊन तिथं बोलणार। कारण यांना काय झालं आहे, फडणवीसांचा राजीनाम्यासाठी यांना बलात्कारी गुन्ह्यातला गुन्हेगार सुद्धा चालतोय। ही यांची घसरलेली राजकारणाची पातळी आज जनतेने बघून घ्यायला हवी। कारण मुख्य काय आहे, विरोधक आहेत, सरकार आहे, तिथं कुरघोडी होणार, राजकारण होणार, हे अपरिहार्य आहे। हे समजण्या इतपत जनता सुज्ञ आहे। पण एखाद्या गुन्ह्यामागची पार्श्वभूमी काय आहे, ते तिथल्या पीडित मुली कोण आहेत, त्यांची वय काय आहेत, या गुन्ह्यामागे शिक्षा होण्यासाठी जनता किती आतुर आहे, त्याच्यापेक्षा अशा घटनांमध्ये जनतेची भावना किती तीव्र असते हे काहीही लक्षात न घेता डायरेक्ट यांनी आपलं फडणवीसांचा राजीनामा मागण्यासाठी या गोष्टीचं राजकारण करायला सुरुवात केली। कारण प्रश्न असा आहे की प्रॉब्लेम असा झाला आहे की हे जेव्हा फडणवीस जेव्हा विरोधात होते तेव्हा डोक्याने प्रश्न विचारून यांना पण मुख्यमंत्री तर त्यांचे पूर्ण अनुभवीच होते। त्यामुळे त्यांच्या काय प्रश्नांना उत्तरं द्यायची हा प्रश्नच असायचा मुख्यमंत्र्यांच्या समोर। आणि आत्ता महाविकास आघाडीचं तेच झाले, तिथं उत्तरं देता येत नव्हतं, इथं प्रश्न विचारता येत नव्हते। कारण डोक्याने राजकारण खेळताच येत नाही। कारण मुळात कुठल्या प्रकरणात आपण बोलावं आणि कुठल्या प्रकरणात तोंड बंद ठेवावं हे राजकारणात कळायला पाहिजे। तेवढेही कुठेतरी सुज्ञ नाही आहेत उभाटाचे प्रवक्ते। हे काल त्यांनी दाखवून दिलं। तुम्ही त्यांच्यावर प्रश्न विचारताय पोलिसांच्या कुठल्याही भूमिकेवर, मग याबरोबर तुम्हाला हा प्रश्न नाही मनात आला की जर का अक्षय शिंदेनी खरोखरच जर का पिस्तूल त्यांची हिसकावून जर का हल्ला केला असेल तर तो पोलीस आज कसा आहे, त्याची तब्येत कशी आहे, तो सरकारी नोकर असला तरी तो ही एक समाजाचा घटक आहे, हे विसरता का तुम्ही। राजकारणी आणि पोलीस यांच्यात जर का बाजू घ्यायचा विचार आला ना तर जनता 100% पोलिसांची घे, म्हणजे तुमच्यासारख्या राजकारण्यांची तर कधीच घेणार नाही। कारण कळतच नाही तुम्हाला कुठल्या गोष्टीचं आपण राजकारण करतोय ते। मुळात म्हणजे जसं अक्षय शिंदेला न्यायाचा अधिकार आहे, लोकशाही म्हणतो ना आपण, लोकशाही आहे कुठे, पण इथे ठोकशाही चालू आहे सध्या। मनाला येईल तसं कोणीही कसंही शिव्या देते तेव्हा तुम्हाला लोकशाही नाही आठवत। वाटेल तसं कोणीही बरळते, कोणावरही कसलेही संविधानिक पदावर बसलेल्या लोकांवर आरोप करते, वाटेल ती भाषा वापरते, तेव्हा तुम्हाला लोकशाही नाही आठवत। बाकी तुम्हाला राजकारण करायचं असलं की अचानक लोकशाही तुम्हाला आठवते। म्हणून हे प्रश्न तुम्हाला विचारावेसे वाटतात। मुळात म्हणजे
जसा शिंदेला न्यायाचा अधिकार आहे तसा पोलिसाला सुद्धा आहे का नाही? जो जखमी झाला त्यालाही कुटुंब आहे. तो तर त्याचं कर्तव्य निभावताना जर का त्याला काही झालं असेल तर त्याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारणं किंवा सहानुभूती दर्शवणं सुद्धा गरजेचं वाटलं नसेल तर जनतेने आता विचार करायला पाहिजे की या राजकारणाची पातळी यांची किती घसरलेली आहे की त्यांना कुठल्याच गोष्टीचं काही वाटत नाही. हे काय जनतेची काळजी घेणार आहेत कप्पाळ? राजकारण करायला जर का यांना असे बलात्कारी गुन्हेगार जर का चालत असेल तर आता जनतेने मतदान करताना विचार करून जरा मतदान करा की आपल्याला महाराष्ट्राची 5 वर्ष मागची तर सगळी ह्या गदारोळातच गेलेली आहे, गलिच्छ शिव्या खाण्यात. परत हे राजकारण करणारे नेते आपल्याला नको आहेत. मुळात राजकारण्यांनी इथं प्रश्न उपस्थित करायला पाहिजे होता की पोलिसांनी जर का अशी भूमिका घेतली असेल तर ती घेण्यामागे पोलिसांची काय मानसिकता असेल हा विचार तुमच्या मनात नाही आला का? निर्भया केसमध्ये जर का किती वर्षानुवर्ष केस चाललेली आणि एक अल्पवयीन आरोपी केवळ वयाचं कारण ठेवून जर का कायदा त्याला सोडून देत असेल तर पोलिसांनी केलेलं एन्काउंटर ही जनता 100% समर्थन करणार आणि ही जनतेची बाजू अतिशय बरोबर आहे. कारण कधी त्या गुन्हेगाराला शिक्षा होते याची वाट बघत आता जनता बसणार नाही. जर का त्याच्याबरोबर विरुद्ध सबळ पुरावे होते तर अशा याच्यात कृपया राजकारण्यांनी थोडी तरी आपली पातळी जरा नॉर्मल ठेवून आपले जी काय बाजू तिच्यावर राजकारण करायचे का नाही हे आता तुम्ही ठरवायचं. पण जनतेने पण विचार करा की असले राजकारणी नसले पक्ष आपल्याला हवेत का आपल्या महाराष्ट्रात हे? आणि 100% हा न्यायव्यवस्थेवरचं प्रश्नचिन्ह आहे. जर का पोलिसांनी हा एन्काउंटरचा डायरेक्ट डिसिजन घेतला असेल तर त्यांचं काही चुकलं असं जनतेला वाटत नाही. कुठेतरी न्यायव्यवस्था कमजोर आहे आणि तिथल्या कायद्यातल्या त्रुटी जर का त्याचा वापर करून तो बाहेर पडला असता तर हे त्याच्यानंतर 10-12 वर्षांनी जनतेने कायदा हातात घेऊन त्याला शिक्षा द्यावीची होती असं वाटतं का तुम्हाला? तर नाही. हे सगळे प्रश्न महत्त्वाचे आहेत. त्यामुळे हा प्रश्न राजकारणाचा नाही तर न्यायव्यवस्थेचा आहे. अशा केसेसमध्ये ताबडतोब शिक्षा होणं गरजेचं आहे. आणि इथे जर का पोलिसावर हल्ला करून जर का एन्काउंटर केलं असेल तर त्याचं समर्थन जनता करणार. त्यामुळे कृपा करून जनतेने आता हा विश्वास व्यक्त करायचा आहे पोलिसांविषयीचा की त्यांनी घेतलेला हा निर्णय हा 100% तुम्हाला पटलेला आहे का नाही. आणि याचबरोबर न्यायव्यवस्थेला पण आपण प्रश्न विचारायचा आहे की पोलिसांवर ही जर का वेळ आली असेल की नाही कायद्यावर किंवा न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही वाटत त्यापेक्षा वेळेच आपणच काहीतरी एन्काउंटर केलेलं बरं, ही जर का मानसिकता पोलिसांची झाली असेल तर त्यालाही जबाबदार तुम्हीच आहात, न्यायव्यवस्था. त्यामुळे दोन्ही गोष्टींचा विचार करा. आणि जे जखमी पोलीस आहेत त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करते मी समस्त जनतेतर्फे. आणि जे काही तुम्ही डिसिजन घेतला त्याच्याबद्दल 100% जनता तुमच्या पाठीशी आहे. ज्यांना ते तुमच्या बाबतीत राजकारण करायचे त्यांना करू द्यात. त्यांचा लोकसभेच्या पेक्षा विधानसभेत ज्या निवडणुका झाल्या आत्ता त्यावेळेला आम्ही निर्णय घ्यायला जनता सक्षम आहे. पण आता जनतेने विचार करा की राजकारणाची पातळी खालच्या पातळीवर नेऊन कुठल्या गोष्टीचं जर का राजकारण करत असतील तर अशा पक्ष तुम्हाला पुढच्या सरकारमध्ये हवेत का? विचार करा आणि मगच मतदान करा. नमस्कार.